हॅलो, नमस्कार. मी वर्षा. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे हीच देवाकडे प्रार्थना. माझी सकाळची सुरुवात पहाटे 5लाच होते, कारण मला अवनीच्या पप्पांसाठी टिफिन बनवायचा असतो. आणि आधी ते गेल्यानंतर मी थोडा वेळ तरी झोपून घेत होती, पण आता मात्र आयुची स्कूल चालू झाली ना, तेव्हापासून मला लगेच त्याचं पण आवरायचं असतं, म्हणजे त्याला उठवायचं असतं. तर मग आता मात्र मला झोपायला वेळ भेटत नाही. आणि आता 4-5 दिवस झाले मुलांना सुट्टी आहे, पाऊस खूप जास्त पडतोय म्हणून मी थोडा वेळ झोपले होते. आणि खूप दिवसापासून ना सगळेच जण पावसाची खूप जास्त वाट बघतायत, कधी पाऊस येतोय आणि कधी नाही. तर आता 3-4 दिवस झाले मस्त छान असं पाऊस पडतोय. आणि पावसाचे ना वातावरण इतकं छान होतं ना, तर मला उठल्या उठल्याच आधी बाल्कनीत येऊन थोडंसं बाहेरचं दृश्य बघायचं आणि मन अगदी प्रसन्न करायचं असं वाटतं. तर मी इथं बाल्कनीत आली होती आणि हे रोज प्लांट आहे ना माझं, तर त्याचीही मला आज कटिंग करून घ्यायची होती. ते वाढलं खूप जास्त आहे, म्हणजे वाढतंय ना तर छान दिसतंय, पण त्याची कटिंग करेल ना तर मग त्याला अजून थोडीशी पानं फुटतील. तर म्हटलं त्याची पण आज जर वेळ मिळाला मला तर कटिंग करून घेणार, कारण आज मला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खूप जास्त कामं आहेत. असं मी म्हणजे कालच विचार करून ठेवला होता की मला आज ही कामं करून ठेवायची आहेत. तर मला आज वेळच मिळणार नाही असं वाटतंय, पण बघू संध्याकाळी वेळ मिळाला तर ते पण करून घेऊ. आणि इथे ना मी नाश्त्याची तयारी करून घेत होती, कारण अंघोळ तर मला आज सकाळी करायची नाही, कारण म्हटलं जी काही माझी कामं आहेत ना तर ती कामं करून घेते, कारण त्यात मला परत मग गरम घाम वगैरे येणारच. तर मला आज थोडंसं लेटच अंघोळ करायची आहे. तर आधी नाश्ता करून घेत होते, दोघं मुलांना नाश्ता बनवून देते. तर आणि सध्या आहे ना त्यांना पण उठल्या उठल्या भूक लागते, कारण सुट्टी ना घरातच आहेत. तर मग ते घरात राहिलं ना तर मग भूक लागतेच मुलांना. तर मग त्यांच्यासाठी नाश्ता करून दिला आणि त्यानंतर मला लगेच माझ्या कामासाठी लागायचं होतं, सुरुवात करायची होती. आणि तुम्ही रात्री ना मटकी टाकली होती भिजत घालायला, मग त्याला मोड आणण्यासाठी. तर म्हटलं ती आधी काढून घेते, कारण ती पाण्यात राहिली ना मग नंतर लक्षात राहत नाही. तर ती आधी काढून घेतली. आणि पावसाचं आहे ना सध्या भाजीपाला पण तेवढा जास्त येत नाही, तर मग म्हणजे पाऊस खूप जास्त आहे ना तर म्हणून भाजीपाला येत नाही. तर त्यासाठीच मग सध्या मी आता म्हटलं कडधान्यच टाकते 2-3 दिवस, त्यानंतर मग भाजीपाला आणते. आणि कोणतीही गोष्ट टाईमावरती केली ना तर ती पटकन पण होते आणि करायला पण काही वाटत नाही. तर इथे ना मी आता सगळं माझं काउंटर टॉपवरचं सगळं सामान काढून घेते, कारण मला हा काउंटर टॉपच पूर्ण साफ करून ठेवायचा आहे. म्हणजे त्यावरती रॅक किंवा मिक्सर्स हे सगळं साफ करायचं आहे आज. आणि हे ना मी महिन्यातून एकदा तरी करूनच घेते, पण यावेळेस ना थोडं लेट झालं आहे, कारण म्हणजे आज करेल उद्या करेल असं करत करत माझे 8-10 दिवस गेले. आणि आज म्हटलं आता 2-3 दिवस झाले मुलांना सुट्टी आहे, तर माझं ने आण करण्याचं त्यांचा तेवढा टाईम पण वाचतोय. तर मग घरीच आहे ना, तर मग हे आज मी सगळं काढून घेतलं आहे. तर आधीच तो व्हाईट रॅक होता ना माझा, तो मस्त घासून धुवून ठेवला. आणि त्यानंतर हा लाकडी रॅक आहे ना, तर मी याला ना आधी डायरेक्ट धुवून ठेवला होता, म्हणजे घासला होता मागच्या वेळेस. तर त्यात ना थोडंसं पाणी राहिलं होतं, तो लाकूड आहे ना तर मग खराब होण्याची मला भीती वाटत होती. तर म्हटलं यावेळेस ना त्याला पूर्ण म्हणजे ओपन केला मी, आणि त्यानंतर मग त्याला घासून पुसून ठेवला आहे. आता पावसाचं वातावरण आहे, ऊन नाही आहे, पण म्हटलं थोडीशी हवा लागेल ना तर मग ते सुकतील. त्यानंतर मग मिक्सर तर माझं खराब होतंच, कारण आपलं कसं रोजचं काम असतं ना मिक्सरवरती, दिवसातून एकदा दोनदा तरी मिक्सर आपलं लागतंच. तर मग ते पण आपल्याला सारखं पुसावंच लागतं. तर मग त्याला मी डायरेक्ट आधी घासूनच घेते आणि त्यानंतर मग वरून पुसून घेते कोरड्या कपड्याने. आणि गृहिणी म्हटलं म्हणजे तिला आराम नसतोच. तसंच माझं आज झालं आहे. तर एक काम संपलं का लगेच दुसरं काम लागतं आहे. ते झाल्यानंतर मी ना स्वयंपाक करून घेतला होता. आणि अवनी आणि आयूने आज लवकर अंघोळ केली होती म्हणून त्यांनी देवपूजा केली. त्यानंतर त्यांना जेव घातले होते, जेवण केलं. आणि हा रॅक आहे ना मी थोडंसं वरती लावला आहे, तर त्याला मला थोडा खाली करून घ्यायचा होता. वरती ना पूर्ण ते पडदीजवळ टच होतोय आणि वरती मला त्या शेल्फवरती काही ठेवता पण येत नाही. तर म्हटलं तिथं पण आहे ना थोडेसे डबे वगैरे ठेवता येतील, टिफिन वगैरे असतात ती एक्स्ट्राची. तर मग त्यासाठी ना त्याला थोडंसं खाली करून घेणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर मला याची जागा चेंज करायची, दुसऱ्या ठिकाणी लावायचं होतं, पण तिथं ड्रिलचं मशीन नाही आहे. आणि म्हटलं फक्त त्याच्यासाठी ड्रिलवाल्याला बोलवायचं. तर नको वाटत होतं. जेव्हा मी काही दुसरं कामं असतील ना माझी, तेव्हा तो येईल ना तर तेव्हा मी त्याची जागा चेंज करून घेणार. सध्या तरी आता इथंच लावलं आहे. आणि इथं ऑलरेडी ना माझं देवघर होतं, त्यासाठी तिथे खिडे लावलेच होते, तिथंच माझं हे बरोबर परफेक्ट बसलं होतं. तिथं लावून घेतलं. आणि बघा आता जसं माझं वरती होतं थोडंसं खाली करून घेतलं आहे, आणि जसं होतं ना आधीचं सेम तसेच बरण्या वगैरे तसंच ठेवलं आहे मी, काही त्यात चेंज नाही केलं आहे. आणि शेल्फवरती ना मी काही टाकलं नाही ना, तर मग तिथं फक्त धूळ बसली होती, तेवढी फक्त पुसून घेतली. आणि जसं आधी ऑर्गनाईज करून ठेवलं होतं ना मी, तसंच सेम आता ऑर्गनाईज करून ठेवलं आहे, काही चेंज नाही केलं आहे. कारण मला तसंच ठेवायचं होतं, फक्त मला वरती होतं ना तर त्याला खाली आणायचा होता. आणि काही धूळ वगैरे असेल तेवढे पुसून घेते म्हटलं, कारण महिना झाला होता त्याला लावून.
तर आपलं महिन्यातून एकदा तरी आपल्याला पुसून घ्यावंच लागतं. तर ते पुसून पण झालं माझं आणि खाली पण त्याला आणलं आणि वरती पण टिफिन ठेवले सगळे. कारण टिफिन मी तिथंच ठेवले, कारण तिथं मला बरण्या पण ठेवता आल्या असत्या, पण म्हटलं टिफिन कसं आहे ना पटकन काढता पण येतात, दिसायला पण छान दिसतं. आणि सगळे स्कूलचे किंवा मग ऑफिसचे अजून एक्स्ट्राचे टिफिन होते ते सगळेच इथं माझे मस्त आले होते. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना, तर ते आपल्याला असं वाटतं की आपण घ्यावे किंवा मग आपलं घर सजवावं. घर छोटं असो किंवा मोठं असो, पण प्रत्येकाचं ते स्वतःचं घर असलं किंवा भाड्याचं घर असू दे, पण घर सजवून ठेवावं. कारण ते आपण जेव्हा राहतो ना, तर ते सजवलेलं असलं किंवा मग छान असं क्लीन ठेवलेलं राहिलं ना, तर मग राहायला पण खूप छान वाटतं. घरातही थोडंसं प्रसन्न वाटतं. चला असो, तुमच्यासोबत बोलत बोलत माझी बरीचशी कामं झाली. मस्त काउंटर टॉप क्लीन करून झालं होतं आणि रॅक आहे ना मला जॉईन करून परत ठेवायची होती, तर रॅक जॉईन करून घेतली. तेलाची बॉटल आणि मी तेलाची भरणी ही आदल्या दिवशी माझं तेल संपलं होतं ना, त्या दिवशीच मी घासून ठेवलं होतं. त्यात फक्त मला आज तेल भरायचं होतं, कारण सगळं एका दिवशी लोड येईल म्हटलं, तर मग मी त्या आदल्या दिवशीच घासले होते. तर मग सगळं क्लीन वगैरे झालं आणि मला परत आज एक काम करून घ्यायचं होतं, ते म्हणजे तिळाचे लाडू. आणि हे लाडू ना मी महिन्यातून एकदा तरी बनवतेच, कारण आम्हाला दोघांना आहे ना हाडाचा त्रास म्हणजे पाय सारखेच दुखतात. तर तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, तर म्हटलं तिळाचे लाडू आवडतात पण. आणि गूळ मी जेव्हा आणते ना तेव्हाच सगळं कापून एका डब्यात भरून ठेवते, कारण मला जेव्हा लागेल ना तेव्हा मला पटकन यूज करता येतो. तर यावेळेस कापायचा बाकी होता, तर तोही कापून घेतला आधी. जेवढं मला लाडूसाठी पाहिजे होतं तेवढा मी ठेवला आणि बाकीचा डब्यात भरून ठेवला होता. तर इथं लाडूचं माझं प्रिपरेशन सगळं झालं होतं. तर इथं मस्त लाडू वळवून घेत होती आणि आईची पण झोप मस्त झाली आहे, तर तोही उठून आला. आणि माहीत नाही त्याला का लाडूचा वास गेला, तर तो आज थोडं लवकरच उठला आहे. तर तो उठला आणि त्याची चुडबुड आता चालू झाली होती माझ्याजवळ, तर मी इथं मस्त लाडू वळवून घेत होती. अर्धा किलो तिळाचे लाडू बनवले होते, तर ती एवढी झाली होती. लाडू बनवून झाली आणि गृहिणी म्हटलं म्हणजे तिला एखाद्या दिवशी ना एका मिनिटाचाही आराम मिळत नाही. तसंच आज माझ्यासोबत होतं आहे. तर एक काम झालं का लगेच दुसरं काम सुरू होतं आहे आणि बाकीची घरातली कामं तर झाली, पण मुलांचा अभ्यास मात्र घ्यायचा बाकी होता माझा. कारण ते दोन्ही उठले होते, तर तेही फ्रेश होते, तर म्हटलं थोडा अभ्यास पण त्यांचा घेऊन घेते. कारण तोही तेवढाच महत्त्वाचा असतो आणि तेही एक कामच असतं, कारण आपली सगळी कामं सोडून किंवा मग आपला आराम सोडून आपल्याला त्यांना तेवढा वेळ द्यावा लागतो. तर इथं आहे ना दोघांचा थोडा अभ्यास घेत होती. आणि आता संध्याकाळचे वाजले 7, म्हणजे सकाळचे 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7पर्यंत आज मी कंटिन्यू कामात होती. बाकीचं काही तुम्हाला दिसलं नसेल, कारण ते शूट करायला मला तेवढा वेळच नाही होता. चला तर मग मी आजचा माझा हा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल किंवा आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.